आज आपण गणित पाहतोय बैजिक राशी. आता बैजिक राशीवरती काल आपण काय पाहिलं बघा, द्विपदींचा गुणाकार पाहिला, बरोबर नाही. आज आपण पाहणार आहे त्रिपदी अवयवांचे निरीक्षण. आता त्रिपदी अवयवांचे निरीक्षण म्हणजे काय, दिलेल्या समीकरणावर आपल्याला दोन गट पाडायचे किंवा दोन आपल्याला काय पाहिजे, द्विपदी तयार करायचे. काय करायचे, द्विपदी म्हणजे दोन कंस तयार करायचे. ठीक आहे बघा, तर दोन कंस तयार करत असताना काय नियम आहे, तर तो नियम पहिल्यांदा समजून घ्या. बैजिक राशी हा घटक सर्वांना असा किचकट वाटतो, अवघड वाटतो, पण यामध्ये एवढं सोपं आहे, फक्त तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आता बघा, आता यात पहिलं उदाहरण काय बघा, एक्स वर्ग अधिक 19x अधिक 88. याचा अर्थ काय असतो, म्हणजे सोडवायचं कसं बघा, म्हणजे गुणाकार बघा, कोणत्या दोन अंकांचा गुणाकार 88 आहे आणि त्या दोन अंकांची बेरीज 19 आहे. कळते का, आणि इथं पण अधिक चिन्ह आहे, म्हणजे याचा अर्थ काय, दोन्हीही कंसामध्ये अधिक चिन्ह येणार आहे, बरोबर आहे. मग मला सांगा, कोणत्या दोन अंकांचा किंवा संख्यांचा गुणाकार 88 आहे. 11 8 88. मग झालं, मग पहिल्या कंसामध्ये मोठी संख्या लिहायची x अधिक 11 आणि दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 8 झाले. त्याचे हे झालं त्रिपदी अवयवांचं निरीक्षण करून आपण काय केले, दोन कंस तयार केले. कळलं का. काल आपण पाहिलं होतं दोन कंसावरून म्हणजे द्विपदीचा गुणाकार पाहिला. आपण काय काय पाहिलं काल, द्विपदींचा गुणाकार करून हे तयार केलं होतं. कळलं का. आता दुसरं उदाहरण बघा, काय x वर्ग वजा x वजा 30. आता इथं वजा x x वर्ग वजा x म्हणले. आता वजा x म्हणजे किती असतं, 1x असतं, लक्षात ठेवायचं. तिथं काय नसतं म्हणजे 1 असतं, बरोबर. मग याचा अर्थ काय आपल्याला करायचं आहे, गुणाकार किती आला पाहिजे, गुणाकार किती आला पाहिजे, 30. इथं वजा चिन्ह आहे, म्हणजे त्या कुठल्या दोन अंकांचा किंवा संख्यांचा गुणाकार 30 आहे आणि त्या दोन अंकातील फरक इथं बघा, इथं काय वजा चिन्ह आहे, फरक एक आहे, मग कोणतं येईल. आणि इथं तुम्हाला मी काय बघायचं काल तुम्हाला मी हे चिन्ह कोणाला द्यायचं आहे, मायनस चिन्ह कोणाला द्यायचं, मोठ्या अंकाला द्यायचं का लहान अंकाला द्यायचं, मोठ्या अंकाला द्यायचं. कळलं तुम्हाला का. हा, मग काय, मग दोन अवयव कोणते येतील, 5 आणि 6. मग बघा 5 7 30 येतं, मग 6 वजा 5 किती आलं, 1 आलं. मग तुम्ही म्हणा सर मग 5 7 30 किंवा 6 35 म्हणा, गुणाकार दोघांचा काय पहिला अंक 6 घेतला म्हणून काही बदलत नाही, बरोबर नाही. 5 7 30 आणि 6 35. परंतु कंस तयार करताना मग पहिल्या कंसात वजा द्यायचं का दुसऱ्या कंसात वजा द्यायचं, हा प्रश्न तुम्हाला पडतो. तर लक्षात ठेवा, ज्या दोन्हीकडे वजा चिन्ह असतं त्यावेळेस मोठ्या अंकाला वजा चिन्ह द्यायचं आणि छोट्या अंकाला अधिक चिन्ह द्यायचं. समजलं का. आता तिसरा नियम काय बघा, किंवा तिसरी त्रिपदी काय बघा, अंकांचा दोन अंकांचा किंवा संख्याचा गुणाकार किती आला पाहिजे, 20 आला पाहिजे. किती आला पाहिजे, 20. आणि त्या दोन संख्यातील किंवा अंकातील फरक किती आला पाहिजे रे, फरक किती आला पाहिजे, 7. सांगा. हा, मग आपल्याला लिहिताना उदाहरण 120 आहे, उदाहरणामध्ये तुम्हाला 20 झालं. हा, मग आता बघा, मग आता अगोदर लिहिताना झालं असेल, ठीक आहे. बघा, m वर्ग अधिक 7m वजा 120. कारण म्हणजे 20 चा आणि फरक 7 येण्याचं थोडंसं कठीण होतं, मला तसं वाटलं, पण ठीक आहे. बघा, m वर्ग अधिक 7m वजा 120. हा, मग मला सांगा, गुणाकार 120 आला पाहिजे, दोन संख्या असतील, अंक असतील, आणि त्या दोन संख्या किंवा अंकातील फरक किती पाहिजे, 7 पाहिजे. आणि मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह पाहिजे, अधिक. कळते का. मग सांगा कोणता गुणाकार येईल, काय राधिका, 15 ते. मग आता 15 बघा, इथं m आहे बघा, मग मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह द्यायचं, अधिक. मग 15, मग x m अधिक 15 आणि दुसऱ्या कंसामध्ये 15 8 म्हणलंय, मग m वजा 8. कळत कसं कंस कळत का. कारण आपलं झालं रिव्हिजन झालं फक्त. पुढे बघा, आता दोन अंकाचा किंवा संख्यांचा गुणाकार 56 आला पाहिजे, त्यांची बेरीज 15 आली पाहिजे, आणि जर पहिल्यांदा वजा चिन्ह असेल तर दोन्ही कंसात वजा चिन्ह द्यायचं.
8 × 7 56 8 × 7 15 मग पी आहे इथं पी मग दोघाला पण वजा चिन्ह आहे मग पी अधिक 8 आणि दुसऱ्या कंसामध्ये पी वजा 7 8 × 7 56 कळलं का समजलं म्हणजे अशा प्रकारे काय बघा आपण त्रिपदी अवयवांचे निरीक्षण पाहिलं होतं पण पूर्ण डिटेल मध्ये पाहिलं होतं आता तुम्हाला डायरेक्ट सांगितलं आज समजलं तुम्हाला डायरेक्ट मध्ये कसं तर आता आपण पाहणार आहे बहुपदी अवयवांचे निरीक्षण बघा बहुपदी अवयवांचे निरीक्षण निरीक्षण आता बघा त्यामध्ये पहिलं उदाहरण ते दिलेलं गेलं आहे ते बघा काय दिले उदाहरण यम घन अधिक यम वर्ग अधिक यम अधिक 1 बरोबर किती म्हणजे इथं पण आपल्याला काय तयार करायचं आहे या ठिकाणी आपल्याला काय तयार करायचं तर कंस तयार करायचे कसे करायचं पण आता ही त्रिपदी होती आता ही किती पदी आहे बहुपदी किती पदी आहे बहुपदी बघा मग आपण तयार करूया कसे तयार करायचे तर पहिले बघा इथं घातांक किती आहे 3 इथं घातांक किती आहे इथं घातांक किती आहे मग बरोबर उत्तर त्या क्रमाने मांडले म्हणजे तयार करायची गरज लागत नाही ज्यावेळेस उलट सुलट देतात म्हणजे यम घन मागे देतील यम वर्ग पुढे देतील असं दिलं ना तर पहिल्यांदा हे जे ABCD मध्ये A to Z मध्ये अक्षर असतं ना ते पहिल्यांदा कोणतंही असू द्या पण महत्वाचा विचार करायचा घातांकाचा मग 3 2 1 आणि मग आहे तो अंक इथला किंवा संख्या लिहायची कळलं नाही आणि मग त्याचे काय करायचे आपले अवयव पाडायचे दोन कंसामध्ये बघा मग आता हे दोघांमध्ये कॉमन काय येते बघा यम वर्ग मग इथं यमचा तिसरा होता म्हणजे आता फक्त एक यम राहिला आणि अधिक आता यम वर्ग हायच बाहेर निघले म्हणजे काय राहत नाही म्हणजे काय राहतं मग झाला पहिला कंस काय झाला अधिक मधलं चिन्ह आहे तसं म्हणजे हे दोन अक्षरानंतर येणार चिन्ह आपण आहे दिलं आता ह्या दोघात कॉमन काय निघतंय का ज्यावेळेस काय निघत नसतं त्यावेळेस एक निघत असतं आणि पुढचा कंस आहे तसा यम अधिक 1 मग ज्यावेळेस पहिला कंस आणि दुसरा कंस सामान येतो ना म्हणजे आपली क्रिया बरोबर आहे लक्षात ठेवायचं नंतर हा कंस वेगळा आणि हा थोडा वेगळा आला का आपली क्रिया चुकली लक्षात तुमच्या मग आता एक काम करायचं बाहेरची क्रिया जी आहे यम वर्ग अधिक 1 ते पहिल्यांदा लिहून टाका यम वर्ग अधिक 1 लिहिलं का आणि जो दोन कंस आहेत तो एकदा लिहून टाका यम अधिक 1 झाले या बहुपदी अवयवांचे हे दोन गट तयार झाले समजलं का कसं केलं सोपं आहे फक्त कॉमन काढा म्हणायचं ते कॉमन काढायचं कसं नेमकं काय यम वर्गच का काढले या ठिकाणी तर लक्षात ठेवायचं त्या दोन पदामधलं लहान पद कॉमन काढायचं निघत असेल तर आता मला सांगा यम घन काढला तर इथे यम घन आहे का नाही मग यम वर्ग काढला तर ह्यात यम वर्ग वजा होऊ शकतो ना मग या दोघांचं लहान काढायचं कळलं का मग मोठ्यातून लहान वजा होऊ शकते कळतं का नाही मग अशा प्रकारे आपण काढू शकतो समजलं तुम्हाला लिहून